नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकेरी अवतरण चिन्ह याचा अभ्यास करणार आहोत। आता एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करण्यात येतो। उदाहरणार्थ बघा, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली। आता इथे कोणाचं लिहिलेलं आहे मत? गांधीजींचं मग, आणि त्यांनी काय म्हटलं आहे? चले जाओ। त्यावेळेस आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे। आता आपण एकेरी अवतरण चिन्हाचे काही वाक्य बघू। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। आता पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात, हे आपल्याला जोर देऊन सांगायचं आहे, दुसऱ्यांना पटवून द्यायचं आहे, किंवा हे सत्य आहे असं त्यावेळेस आपण काय लिहिलं इथे? एकेरी अवतरण चिन्ह या शब्दाच्या बाजूने दिलेलं आहे। त्याचबरोबर कोणाचं म्हणणं म्हटलेले वाक्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, अशी प्रतिज्ञा टिळकांनी केली होती। त्यांनी केलेली प्रतिज्ञा कशी लिहिली आहे बघा? एकेरी अवतरण चिन्ह। अजून बघूया। आता भलताच हा शब्द हुशार याच्या आपल्याला सांगायचं वेगळं आहे। तो भलताच हुशार आहे म्हणजे या शब्दातून वेगळा अर्थ प्रतीत होतोय, म्हणून तिथे एकेरी अवतरण चिन्ह देतात। म्हणजे आपल्याला एखाद्याबद्दल काही मत मांडायचं असेल विरुद्ध, तर त्यावेळेस सुद्धा आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो। आता तुम्हाला खाली काही कथासंग्रहांची नावं दिसतील, तेथेही कथासंग्रहांची नावं लिहिताना कशाचा वापर केला आहे? एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे। अशा वेळेस ज्या वेळेस कोणत्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल, आत्ता बघितलं बघा आपण, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, हे आपल्याला जोर देऊन सांगायचं आहे, किंवा त्यावेळेस आपण काय वापरतो? एकेरी अवतरण चिन्ह वापरतो। आता गांधीजींनी सांगितलं ब्रिटिशांना चले जाओ, हे सांगितल्यावर आपण काय केलेलं आहे? तिथे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे। त्याचबरोबर कथा कादंबऱ्यांची नावं लिहिताना सुद्धा एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करण्यात येतो। चला तर पुढे बघूया। दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात। म्हणजे कोण काय बोलत आहे हे आपण तसंच्या तसं वाक्यात लिहितो, त्यावेळेस या चिन्हाचा वापर केला जातो, दुहेरी अवतरण चिन्हाचा। शरद म्हणाला नंतर स्वल्पविराम द्यायचा असतो बरं का बाळांनो, मी सहलीला येईन। आता शरदच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून इथे आपण काय केलेलं आहे? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे। आलंय का लक्षात? चला तर पुढे बघूयात। संयोग चिन्ह। आता या चिन्हाचा वापर तुम्ही बराच वेळा करता पुस्तकामध्ये, वहीमध्ये। आता तुमचं लिहिता लिहिता तुम्ही एक शब्द लिहिलाय, पण अर्धाच झालेला आहे, त्याचा पुढचा शब्द वहीच्या त्या ओळीच्या शेवटी आपल्याला लिहिता येत नाही। त्यावेळेस आपण काय करतो? की अशी रेष देतो, त्याला संयोग चिन्ह म्हणतात, आणि मग उरलेला शब्द आपण खालच्या ओळीत लिहितो। अशा वेळी आपण या चिन्हाचा वापर करतो। आता बघूयात। दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात, म्हणजे आई बाबा, आई वडील, आजी आजोबा, काका काकू असं लिहितानाही या संयोग चिन्हाचा वापर होतो। आलंय का लक्षात? मग संयोग चिन्ह आपण देतोय, बऱ्याच वेळा आपण वहीमध्ये असं देतो, ताई इथे अर्धाच शब्द झालाय, मला खाली लिहायचा आहे, तर तुम्ही असं चिन्ह दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात?
ते आज आपण बघितलंय. संयोग चिन्ह आलंय लक्षात. पुढे बघूयात. अवग्रह चिन्ह. आता एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करायचा आहे. बोलताना आपण तो उच्चार दीर्घ करतो, पण लिहिताना कसं समजेल आपल्याला या वाक्याचा दीर्घ उच्चार करायचा आहे. त्यावेळेस हे चिन्ह वापरतात. अहो, अय्या, अग्गोबाई, धग्गोबाई असं जेव्हा आपल्याला लिहायचं असतं तेव्हा आपण पुढे याचा उच्चार लांबणार आहे असं सांगण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. पुढे बघूयात. काकपद चिन्ह. लेखन करताना एखादा शब्द राहिलेला आहे, लिहायचं आपण विसरलेलो आहे, त्यावेळेस आपण या चिन्हाचा वापर करतो. आलंय लक्षात. असं चिन्ह वापरून राहिलेला शब्द असा आपण वर लिहितो. मी खेळतो. आता मी काय खेळतोय तर लिहिता लिहिता क्रिकेट हा शब्द आपल्याला लिहायचा राहिलाय, त्यावेळेस आपण असं चिन्ह करून वर क्रिकेट हा शब्द लिहितो. याला कोणतं चिन्ह म्हणतात? काकपद चिन्ह. अशा विरामचिन्हांचा आपण आज अभ्यास केलेला आहे.